किती रे सारखा आवाज द्यायचा तुला, कळत नाही काय? सारखं आपलं उठल्यापासून मोबाईल, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत. तुम्हाला काही दुसरे गेमच सुचत नाही? आमच्या वेळी असं काहीच नव्हतं. जरा आता सुट्टी पडली आहे तर काहीतरी वेगळं वेगळं शिका ना. गोष्टींची पुस्तकं वाचा, टेबल्स पाठ करा. काय सारखं सारखं फोन फोन फोन? ठेव तो फोन आधी. काय हे रितिका, सकाळी कामाला गेली तेव्हा पण तू हे कार्टूनच बघत होती, घरी आली तरी तुझे कार्टूनच चालू आहेत. दुसरे कुठले गेम्स राहिलेच नाहीत का? सुट्टी पडल्यापासून बघते नुसते कार्टूनच खेळतेस तू. दुसरे खेळ खेळ ना. दुसरे खेळ विसरली आहेस? अरे सारखे सारखे त्याच गेम खेळून कंटाळले, कोणाला काही येतच नाही. आमच्या काळात बघ, आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत किती खेळ खेळायचो आणि मजा करायचो. आणि तुम्ही काय दिवसभर या टी व्हीमध्ये कार्टूनमध्ये गुंतलेले असता. चल तुला दाखवते आमच्या काळातले गेम कसे होते ते. चल दाखव तुमचे गेम. हाय शिल्पाताई. हाय नीलम, ये ये ये. काय झालं का काम? हो झालंय, काम तर सुरूच आहे. तुलाच मी आता फोन करणार होते. का ग? अगं काय हे, सुट्टी पडल्यापासून वैताग दिलाय मुलांनी. दिवसभर त्या टी व्हीमध्ये आणि मोबाईलमध्ये कळतच नाही ना काय करायचं. सेम माझ्या घरात पण तोच प्रॉब्लेम आहे. बरं मी काय बोलते, आपण एक काम करूया का? आपण या मुलांना आपल्या काळातले गेम दाखवूया का? बघूया तरी त्यांना आपल्या काळातल्या गेममध्ये मजा येते की त्यांच्या गेममध्ये मजा येते. आयडिया खरोखरच खूप चांगली आहे आणि त्यांच्याबरोबर आपण पण खेळू. सो फ्रेंड्स, आता आपण आपल्या लहानपणातील विस्मरणात गेलेले काही खेळ खेळूया आणि सोबत तुम्ही या खेळाचा आनंद घ्या. सो चला, तुम्ही या आमच्यासोबत खेळायला. सो फ्रेंड्स, आता आपण जो पहिला गेम खेळणार आहोत तो आहे लगोरी. आणि विशाल आपल्याला या गेमचे नियम सांगणार आहे. चला तर बघूया आपण. लगोरी हा गेम खेळण्यासाठी आपल्याला 7 कप्पड म्हणजे त्या छोट्या छोट्या दगडाच्या लागतात. त्या एकावर एक 7 लावायचे असतात. त्या खेळासाठी 2 ग्रुप पाडले जातील. एक ग्रुप इथे असेल आणि एक ग्रुप इथे. त्यांच्यामध्ये टॉस होईल. जी टीम टॉस जिंकेल ते थ्रो करणार आहेत आणि समोरच्या टीमने त्यांनी केलेला थ्रो जर अचूक पकडला तर समोरचा गडी आऊट देण्यात येईल. असे त्यांना प्रत्येकी 2-2 चान्स मिळतील. आणि इकडच्या खेळाडूंना त्यांना डिफेंड करायचं आहे. त्यांचा बॉल जर लगोरीला लागला आणि लगोरी पडली त्या सगळ्या पसरवल्या जातील. नंतर त्यांना पळायचं आहे. डिफेंड करणारी टीम त्यांना बॉल थ्रो करून मारेल. डोफ्याच्या वर आणि एल्बोच्या खाली लागला तर तो आऊट असेल. ह्याच्याने तुम्ही बॉल अडवू शकता. असे याचे रूल्स आहेत. त्यासाठी आपल्याला 2 ग्रुप पाडावे लागतील. आपण या खेळाचा आनंद लवकरच घेऊया. सो कम ऑन टीम, चला सगळ्यांनी एक आहे मर्दा मावळा टीम आणि एक आहे दुगू 11 टीम. तर दोघं कॅप्टन राहिले आहेत. त्यांची दोघांची आता टीम पाडण्यात येईल. तो टीम पाडण्याची पण एक वेगळी मजा आहे. रॅपेंजल आणि सिंड्रेला कोण हवंय? सिंड्रेला इकडे. बॅटमॅन. बॅटमॅन कोण आहे? हल्क इकडे. राम बलराम बलराम इथे. सो फ्रेंड्स, आपण बघू शकता अशा प्रकारे आपल्या 2 टीम पाडलेल्या आहेत. हे सगळे आपले प्लेयर्स आहेत. तर चला गेम स्टार्ट करूया. लगोरी या खेळात एकावर एक असे 7 दगड रचलेले असतात. व्हाईट और ग्रे. कोण बोलणार आहे? सो मर्दा मावळा ही टीम हा टॉस जिंकलेली आहे. एका संघातील खेळाडूने 3 प्रयत्नात तो डोलारा चेंडूने पाडायचा. तो एकदा फुटला की तो पुन्हा रचण्यासाठी एका संघाने दुसऱ्या संघातील खेळाडूंना चित करायचं. दुसऱ्या संघातील खेळाडूंनी मात्र स्वतःच्या शरीराला त्या चेंडूचा स्पर्श होऊ न देता तो नेम चुकवायचा. तोपर्यंत लगोरी रचून झाली तर दुसरा संघ जिंकला आणि तोपर्यंत कुणी चित झालंच तर राज्य असलेला संघ लगोरीचा डोलारा पाडायला मोकळा.
आपण बघू शकता की समोरच्या टीमने आहे ना चुकून डायरेक्ट कॅच दिली आहे ऑपोजिट टीमला. सो आता त्यांचे सगळे प्लेयर जिवंत झाले आणि सगळ्यांना पुन्हा चान्स मिळणार आहे. आणि अशा प्रकारे लगोरी या गेममध्ये मर्द मावळे ही टीम जिंकली आहे. सो टाळ्या. सो फ्रेंड, तुम्ही बघू शकता आता आपला एक खेळ झालेला आहे. आता आपण दुसऱ्या खेळाकडे वळूया आणि त्याचं नाव आहे कांदाचिरी. सो फ्रेंड्स, आपण कांदाचिरी या खेळाला सुरुवात केली आहे. तुम्ही बघू शकता ग्रीष्मा आता इथे बसली आहे, तिच्यावर राज्य आलेलं आहे. कांदाफोडी किंवा कांदाचिरी हा एक गमतीदार खेळ आहे. या खेळाची गंमत म्हणजे हा खेळ तुम्ही कितीही जणात खेळू शकता. या खेळात तुम्हाला शक्य तितक्या उंच उड्या मारायच्या असतात. ज्याच्यावर राज्य आहे तो खाली पाय पसरून बसतो आणि बाकीचे खेळाडू त्याचा पाय ओलांडून जात असतात. या खेळाच्या दुसऱ्या फेरीत राज्य असलेला एकावर एक पाय ठेवून बसतो. या प्रकारे खेळ सुरू झाल्यावर राज्य असलेला आपल्या लांब केलेल्या पायांवर एका हाताची करंगळी धरतो आणि हात सरळ ठेवतो. उर्वरित खेळाडू ते ओलांडून जातात. मग बसलेला खेळाडू एक करंगळीवर दुसरी करंगळी ठेवतो. त्यानंतर पुन्हा सगळे खेळाडू त्याला ओलांडतात. दुसरी आणि तिसरी फेरी कोणीही सहज ओलांडून जातो. प्रत्येक वेळी तो जे करेल त्यावरून प्रत्येकाने उडी मारायची असते. पण जेव्हा राज्य असलेला हातपाय एकावर एक धरून तो मनोरा उंचावतो तेव्हा खरी मजा येते. उडी मारताना मारणारा पडला किंवा त्याचा हात किंवा पायाचा स्पर्श झाला तर तो बाद होतो. हातापायाच्या वेगवेगळ्या अवस्था झाल्यावर राज्य असलेला हाताने पायाचे अंगठे पकडून ओणवा उभा राहतो. फक्त यावेळीच खेळाडूंनी त्याला उडी मारताना हात लावला तर चालतो. सरते शेवटी राज्य असलेला उभाच राहतो. त्यावेळी त्याला ओलांडून जाणं हे कोणाला शक्य नसतं. त्यामुळे या खेळात एका पाठोपाठ एक सगळेच बाद होतात व खेळ नव्याने सुरू होतो. आपण बघू शकता मुलांनी खूप धमाल केली. सगळ्यात लहान मुलगी होती नीलम आणि मीच बाद झाले. तिने गेमचा शेवट केलेला आहे.